आज आदरणीय काका यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी जी कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनानुसार सर्वपक्षीय आणि सर्व स्तरातील जनतेच्या वतीनं ही शोक सभा आयोजित केली। आदरणीय काकांचा आणि माझा संबंध सर्वप्रथम माझे मित्र सुजित पाटील झावरे यांच्या विवाहाच्या वेळी आदरणीय वसंतराव झावरे पाटलांच्या बरोबर असताना किती दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि समाजाला आणि नात्या गोत्याला कसं गोंजारून बरोबर घेतलं पाहिजे, सर्वांना बरोबर घेऊन कसं चाललं पाहिजे हे पाहणारं एक आगळं वेगळं नात्या गोत्यातलं एक व्यक्तिमत्व मी काकांना अतिशय जवळून पाहिलं। काका एक अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व होतं, पण काकांच्या अलीकडच्या काळामध्ये काकांचा वाढदिवस झाला आणि काकांची माझी भेट वाढदिवस झाल्या गेल्यानंतर 8 दिवसांनी त्यांच्या आयुर्वेदिक कॉलेजवरती मला काकांनी बोलवलं। मी काका अनेक गोष्टीवर चर्चा करत असताना काकांनी माझ्या निळोबाराय देवस्थानला विधान परिषदेचे सदस्य असताना सुद्धा भरीव असा निधी दिला। अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव मानाची पालखी पंढरपूरला जाणारी निळोबारायांचा पालखी सोहळा आमच्या सोहळ्याला सुद्धा भरीव मदत करून काकांनी वारकऱ्यांच्या बरोबर चालण्याचा आनंद लुटला आणि काका एक वारकरी संप्रदायात कसे समरस होतात ते आम्हाला सर्व वारकऱ्यांना सुद्धा त्यावेळेस दाखवून दिलं। पण काका परवा दिवशी बोलत असताना काय माहीत नाही, त्यांना जाणवलं का काही कळलं नाही, पण अनेक गोष्टीवरती चर्चा करत असताना अशोकराव राजकारणात मी जनता पार्टीपासून तर अनेक पार्टीपर्यंत काम केलं, पण समाजाचं काम करण्यासाठी मी खूप कष्ट केले। प्रत्येक माणसाला न्याय देण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न केला। माझ्यापासून कोणताही माणूस नाराज होऊन जाईल असं कधी वागलो नाही। वेळ येईन त्या प्रसंगी या ठिकाणी सुजय दादा आहेत, पण आदरणीय संग्राम भैयांना लोकसभेला उभं करताना सुद्धा पक्षाचा आदेश आला आणि पक्षाच्या आदेशानुसार पक्षाला सुद्धा न्याय देण्याचं काम केलं। पण मी दक्षिणेचं नेतृत्व करत असताना मी माझ्या मुलांनी जिल्हा परिषद लढवली, माझ्या दुसऱ्या मुलांनी 3 वेळा विधानसभा लढवली, मीही 10 वर्ष विधान परिषदेवरती राहिलो। सरकारने आगळा वेगळा विचार करताना ज्येष्ठत्वाचं काम करताना यावेळेस तरी संग्राम भैयांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सामावून घ्यायला पाहिजे होतं अशी काकांची मनात राहिलेली खंत आज मी या ठिकाणी बोलून दाखवतो। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचा या नात्याने सांगू इच्छितो की काका तुम्ही स्वर्गात असाल, पण तुम्हाला समाधान वाटावं त्या पद्धतीने पार्टी लेवलला सुद्धा आम्ही प्रयत्न करून नगर जिल्ह्याचं दक्षिणेचं नेतृत्व म्हणून संग्राम भैयाच्या पाठीमागं खंबीर उभं राहावं आणि पुढच्या काळामध्ये एक दिवस तरी संग्राम भैया मंत्री होऊन या नगर जिल्ह्यात यावं आणि त्याचा आनंद तुम्हाला स्वर्गातून तरी तुम्ही पाहावा एवढीच मी तुम्हाला विनंती करेन। मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वतीनं काकांना भावपूर्ण अशी आदरांजली श्रद्धांजली वाहून थांबतो। रामकृष्ण हरी। आचार्य भगवान के पवित्र पावन स्मृति में कोटि शाहवंदन। महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य गुरुदेव श्री कुंदन ऋषि जी महाराज साहब, प्रबुद्ध विचारक पूज्य श्री आदर्श ऋषि जी महाराज साहब के चरणों में कोटि शाहवंदन। नगर की आन बान शान हमारे अरुण काका जी जगताप, इनका अकस्मात देहावसान हुआ है। सुनकर सभी को दुख होना स्वाभाविक है। जिस व्यक्ति ने अपने जीवन में बहुत सारे लोगों को जोड़ा, नगर के विकास में जिनका बहुत अच्छा योगदान रहा, ऐसे व्यक्ति का चले जाना सभी के लिए दुख का कारण बन गया है। प्रकृति का नियम होता है जातस्य ध्रुवम मृत्यु, जो जन्मा है उसे जाना ही पड़ता है। इस बात को ध्यान में रखते हुए उनके अच्छे कार्य का अनुकरण करते हुए हमें आगे बढ़ना है आप सभी को। और विशेष हर्ष की बात यह है कि काका के पीछे भी उनके बेटे भोगे बहुत अच्छी तरह से समाज सेवा का कार्य कर रहे हैं। समाज को एकत्रित कर जोड़कर नगर के विकास का कार्य कर रहे हैं। ये देखकर हार्दिक प्रसन्नता होती है। निश्चित उस आत्मा को शांति मिले। आनंद कुल के सभी संत सती वृंद की ओर से संपूर्ण जगताप फैमिली, क्योंकि इनका रिलेशन आचार्य भगवान से लेकर आज तक निरंतर गुरुदेव ने उनके घर पर पगलिया की थी, तब से काका का और उनके बाद में उनके सारे पुत्र पौत्र वधु इनका बराबर आनंद धाम से जुड़ना हुआ है। तो निश्चित हम संपूर्ण जगताप फैमिली को हार्दिक हार्दिक सांत्वना देते हैं। उस आत्मा को
शांति की प्राप्ति हो, चिरशाही शांति मिले, यही मंगल भावना भाते हुए ओम शांति।